नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहोत, हा जो ब्लाऊज आहे याच्यावरून आपल्याला साध्या ब्लाऊजचा अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे। तर आपण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, कापडाचा हा पूर्णपणा घ्यायचा आहे, कापडाचा ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला ब्लाऊजची घडी टाकून घ्यायची आहे। आपली ब्लाऊजची जी घडी आहे ती 8 आहे, म्हणजे आपली 8 चौक 32ची छाती आहे आणि आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपलं पूर्ण जे घडी मारली आहे ती आपल्याला पूर्ण 8 अधिक 2 इंच अशी 10ची घडी मारून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत आपल्याला ही घडी मारून घ्यायची आहे। पन्ना तो कट करून काढायचा आहे। हा ब्लाऊजचा पूर्णपणा कट झाल्यानंतर आपल्याला पाठीच्या भागाचे पहिल्यांदा माप टाकून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता पाठीच्या भागाची माप घेताना यांची पूर्ण उंची आहे 12 इंच, तर आपल्याला पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे। पूर्ण उंची 12 आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवून घेत आहोत। तर यामध्ये आपल्याला 12.5 उंची घ्यायची आहे आणि आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे। इकडल्याही बाजूने 12.5 उंची करून घ्यायची आहे आणि इथेही आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि नंतर ही खूण आपल्याला एकमेकांना जोडून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे। आता आपल्याला ही घडी पलटी मारून घ्यायची आहे। मागच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ही घडी पलटी मारून घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे तो पुढचा भाग आहे। पुढचा भाग आपल्याला पूर्ण उंची अधिक 1 इंच जास्त घ्यायचा असतो, म्हणून ही पूर्ण उंची अशी आपण घडी पलटी केली आहे आणि आपल्याला 1 इंचाची खूण करून घ्यायची आहे। इथं मी 1 इंचाची खूण करून घेत आहे आणि ही पूर्ण रेष मारून घेत आहे। नंतर हा भाग आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पुढचा व मागचा भाग, हा जो कमी भाग आहे तो मागचा भाग आहे आणि जो जास्तीचा भाग आहे तो पुढचा भाग आहे। आता आपल्याला पुढच्या साईडचे माप टाकून घ्यायचे आहे। गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे व पुढचा गळा आहे तो 5.5 आहे, तो आपल्याला पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळ्याचे माप टाकून आकार द्यायचा आहे। आता यांची छाती 32 असल्यामुळे आपण 32 छातीपर्यंत आपला जो मुंडा आहे तो 5.5 घेत असतो, तर आपल्याला इथं 5.5ची खूण करून घ्यायची आहे आणि 5.5 मधून थोडेसे पाव इंच कमी करून आपल्याला इकडंही माप टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला इथंही रेष मारून घ्यायची आहे आणि इकडंही चौकोन कापून घ्यायचा आहे, चौकोनी आकार द्यायचा आहे। आता आपल्याला मागच्या साईडला 1.5 इंचाचे व पुढच्या साईडला 1 इंचाचे माप टाकून घ्यायचे आहे आणि आपला गळा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा जो आकार आहे तो पूर्णपणे द्यायचा आहे। आता यामध्ये ब्रेशर पट्टीचे माप 3 इंच व 2.5 इंच घ्यायचे आहे। आता यामध्ये हा ब्रेशर पट्टीचा आकार काढून घेत आहोत आपण आणि मागच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे टक्स काढून घ्यायचे आहेत। जोपर्यंत खांद्याचा जो मध्य आहे त्याच्याबरोबर इथं खूण करून घ्यायची आहे। आता इथून आपल्याला 1.5 इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे। 1.5 इंचाचा टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला इथून 1.25 इंचाच्या अंतरावरती खुणा करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला 1.25 इंचाच्या खुणा करून घेतल्यानंतर आपल्याला टक्स काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खुणा करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जो ही मुंड्याची रेष आहे ती आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायची आहे। वरचा जो मुंडा आहे तो मागच्या भागचा आहे, त्यामुळे आपल्याला मागच्या भागचा साईडचा आधी मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि हा मधोमध जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे व मागचा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे मागचा भाग बाजूला काढल्यानंतर राहिलेले कटिंग करायचे आहे. गळ्याचा आकार कट करून घेतल्यानंतर मुंड्याचाही आकार कट करून घ्यायचा आहे. असा मुंड्याचा आकार कट करून घेतल्यानंतर जे 4 टक्स आहेत ते आपल्याला दुसऱ्या साईडलाही आकायचे असतात. म्हणून काय करायचं आहे, ही पट्टी आपल्याला पूर्णपणे पलटी मारून घ्यायची आहे आणि आपल्याला इकडल्या साईडला टक्स उठवून घ्यायचे आहेत खडूचे. अशा प्रकारे इकडल्या साईडलाही टक्स उठलेले आहेत, तर आपण याला खडूने डार्क करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि नंतर हा मधला भाग जो आहे मधोमध तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला पुढचा पार्ट तयार झालेला आहे. या ब्रेशर पट्टीलाही आपण कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा पुढचे 2 भाग आणि ही ब्रेशर पट्टी तयार झालेली आहे. आता मागच्या भागाला आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता मागच्या भागाचा जो गळा आहे तो 6.5 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं 2.5 इंचाची रेष मारून घ्यायची आहे आणि आपल्याला इकडून 6.5चा गळा काढून घ्यायचा आहे. 6.5 वरती खूण केल्यानंतर चौकोन आकार देऊन इथं गोल आकार करून घ्यायचा आहे गळ्यासाठी आणि कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला मागचा भागही तयार झालेला आहे. आता जो राहिलेला कापडाचा पणा आहे त्याच्यात आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. आता बाही अस्तरची असल्यामुळे आपल्याला बाहीची जी पूर्ण उंची आहे त्याच्यात फक्त आपल्याला अर्धा इंच मिळवून घ्यायचा असतो. आपण पूर्ण जी साधी बाही होती त्याच्यात 2 इंच आपण हात शिलाईसाठी घेत होतो, परंतु आपल्याला इथं काय करायचं आहे, अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता यांची पूर्ण ब्लाऊजची उंची आहे 5.25, तर मी याच्यात अर्धा इंच वाढवून घेत आहे आणि यांची उंची करत आहे 7.5. 7.5 वरती मी खूण करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला बाही जर कळत नसेल तर पेपर कटिंगचाही व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पूर्णपणे बघू शकता. 5.25 वरती खूण करून घेतली. 7.5 वरती खूण करून घेतल्यानंतर आपल्याला इकडं पण 7.5 वरती खूण करून घ्यायची आहे. 7.5 वरती खूण करून घेतल्यानंतर आपल्याला सरळ पूर्ण रेष मारून घ्यायची आहे. आता इथं मुंडा उतारा आहे तो 2 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला अशी सरळ तिरकी रेष मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 2 इंचाची खूण करून घ्यायची आहे, कारण खांदा आपला पूर्णपणे थोडासा गोल आकारात असतो, त्यामुळे आपल्याला इथून गोल आकार द्यायचा आहे. इथून 2 इंचाची गोल आकार द्यायचा आहे आणि इथं आपल्याला अर्धा इंचाचंच माप घ्यायचं आहे आणि इथंही आपल्याला अर्धा इंचाचं माप घ्यायचं आहे. असं दोन्ही मिळून 1 इंचाचं अंतर होतो आणि मध्ये ही अर्धा इंचाची रेष असते. आता आपल्याला इथंही आपल्याला 1 इंचाची खूण करून घ्यायची आहे. 1 इंचाची खूण करून घेतल्यानंतर हा जो आकार आहे तो इथपर्यंत 1 इंचाची खूण केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि दुसराही आकार आपल्याला इथं आहे तोही आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं 1 इंचाची खूण करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणत असाल तर इथलं माप कसं टाकलं आपण, तर इथलं माप जे आहे तर मुंडा फिटिंग आहे आपलं 7 आणि इथलं पूर्ण माप संपूर्ण मी घेतलेले आहे 8.5. आपला जो मुंडा फिटिंग आहे त्याच्यात 1 ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली 4 पदरी कापडाची घडी घेऊन आपण बाही कट करणार आहोत. बाहीचा कटिंग झाल्यानंतर आपल्याला पूर्ण उघडून घ्यायची आहे ही बाही.
आणि आपल्याला जो हा भाग आहे, ही जी लाईन आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली बाही ही तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी बाहीचं कटिंग केलेलं आहे. आणि आपल्याला ही घडी मारून घेतल्यानंतर जो 1 इंचाचा भागाचा कटिंगचा भाग होता तोही आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या 2 बाह्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी बाहीचं माप घेतलेलं आहे ते. आता आपल्याला या सर्व मापावरून आपल्याला अस्तर कट करायचे आहे. तर आपल्याला साडीचा भाग यावरून कट करायचा आहे. तर तुम्ही हा कापडाचा पूर्णपणा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी किनारीची बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला बाही पहिल्यांदा कट करून घ्यायची आहे. तर आपण पाहू शकता आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे बाहीची. अशी एकावर एक मी घडी करून घेतलेली आहे. जेवढा बाहीचा भाग लागत आहे तेवढीच मी घडी करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला यावरती बाही मांडून घ्यायची आहे पूर्णपणे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे बाही मांडलेली आहे. आणि आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. आता हा भाग कट करताना आपल्याला साईडनं थोडंसं कापड, इकडल्या साईडने थोडं आणि वरूनही थोडंसं कापड सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे तो शिवताना आपल्याला कुठेही कमी पडताना कामा नये. अस्तरचा ब्लाऊज कापताना नेहमी कापड जास्तच घ्यायचे असते. हा बाहीचा भाग कापल्यानंतर आपल्याला बाजूला घडी करून ठेवून द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी बाही कट केलेली आहे. आता आपली ही किनार फक्त एवढी शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे आपण ही किनारीची जी बाजू आहे ती आपण पाठीच्या भागाला लावणार आहोत. आता राहिलेल्या कापडाची मी पुन्हा डबल घडी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि यावरती मी पाठीचा भाग कट करून घेणार आहे. पाठीचा भागही आपल्याला बंद घडीच्या साईडने मांडायचा आहे. ज्या साईडला बंद घडी आहे त्या साईडला गळा करून आपल्याला हा पाठीचा भाग मांडून घ्यायचा आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे. साडीच्या जे माप आहे त्याच्यावरती आपल्याला गळा कापून घ्यायचा नाही. आपण हा गळा आपल्याला शिलाई काम करताना आपण कापणार आहोत. ते तुम्ही आपण व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. अशा प्रकारे आपल्याला पाठीचाही भाग एक्स्ट्रा कापड सोडून आपल्याला कापून घ्यायचा आहे. आता राहिलेल्या कापडामध्ये आपल्याला पुढचे दोन जे पार्ट आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. पुढचा भागही असा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता यामध्येही मी गळा कापून घेणार नाही. आपल्याला ज्यावेळेस जोडायचं आहे त्यावेळेसच आपण गळा कट करून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, आपला गळा नीट व्यवस्थित लावता येणार आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला पुढचा व पाठीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता याला पुढचे भाग 2 करायचे असतात. त्यामुळे आपण इथून मधून आपण हा भाग कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे 2 भाग झालेले आहेत. हा पुढच्या भागाचे 2 भाग तयार आहेत. हेही आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे. आता राहिलेल्या कापडात जो आपला आहे भाग यामध्ये आपल्याला ब्रेशर पट्टी कट करून घ्यायची आहे. आता अस्तरच्या 2 ब्रेशर पट्ट्या कट केलेल्या होत्या. त्यामुळे आता फक्त आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजला 2च ब्रेशर पट्ट्यांची आवश्यकता असते. त्यामुळे आपण फक्त 2च ब्रेशर पट्ट्या कापून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ब्रेशर पट्टी ही मांडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कापड सोडून आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एक्स्ट्रा कापड सोडून मी ब्रेशर पट्ट्याही कट करून घेतलेल्या आहेत. आणि हा जो किनारीचा भाग आहे तो आपण पाठीला कशा प्रकारे छोटासा भाग राहिल्यावर कशा प्रकारे लावायचा हे आपण व्हिडिओमध्ये शिलाई कामाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. तर त्यामध्ये आपण हा किनारीचा भाग वापरणार आहोत. अशा प्रकारे आपला संपूर्ण ब्लाऊज कट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हा बाहीचा भाग आहे, हा पाठीचा भाग आहे, हे पुढचे 2 भाग आणि हा ब्रेशर पट्टीचा भाग अशा प्रकारे मी कट केलेला आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण साधा ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचा ते, आणि तेही आपल्याला बिना गोट मारता हा ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचा हे आपल्याला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा.